नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स एका सोप्या पद्धतीने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहोत भारतीय राज्यघटनेचे कलम 92, ज्याला आपण आर्टिकल 92 म्हणतो. यामध्ये असे सांगितले आहे की राज्यसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव जर विचाराधीन असेल तर त्यांना अशा सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारता येणार नाही. त्यामध्ये असे सांगितले आहे की राज्यसभेच्या सभापतीला म्हणजे उपराष्ट्रपतीला किंवा उपसभापतीला ज्यावेळेस पदावरून काढून टाकायचे आहेत, अशा प्रकारचा जर ठराव राज्यसभेत मांडला असेल तर अशा ठरावाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सभापती किंवा उपसभापती यांना भूषवता येणार नाही. त्यामध्ये दुसरी बाब अशी सांगितली आहे की ज्यावेळेस उपराष्ट्रपतीवर अशा प्रकारचा ठराव आणला जाईल त्यावेळेस त्यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी मनाई असेल, परंतु या सभेच्या कामकाजात त्यांना भाग घेता येईल, त्यांना या कामकाजामध्ये भाषण करता येईल, परंतु त्यांना मतदान करता येणार नाही. अशा प्रकारे हे कलम स्पष्ट करते. तुम्हाला जर हे कलम कळाले असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.